ठीक आहे. आज आपण पिरियडिक प्रॉपर्टीची जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यामधला आजचा हा आपला चौथा पॉईंट आहे. आपला पहिला पॉईंट आपण पिरियडिक प्रॉपर्टीमध्ये आपण त्याची जनरल इन्फॉर्मेशन बघितली होती. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितलं होतं. त्यानंतर आपण ऑक्सिडेशन स्टेट बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड, नंतर झेड इफेक्टिव्ह हे बघितलं होतं. आता पिरियडिक प्रॉपर्टीज मधला सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा एक इफेक्ट आहे, तो आपण बघणार आहोत. त्या इफेक्टचं नाव आहे इनर्ट पेअर इफेक्ट. ठीक आहे. इनर्ट पेअर इफेक्ट. याला आपण दुसरं नाव काय म्हणतो? त्याला आपण दुसरं नाव देतो. आपण त्याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो आपण त्याला. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. हा पिरियडिक प्रॉपर्टीज मधला सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट असा हा एक इफेक्ट आहे. इनर्ट पेअर इफेक्ट आणि लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. पहिल्यांदा आपण त्याची जनरल इन्फॉर्मेशन लिहूया, त्याच्यानंतर आपण इफेक्ट समजून घेऊया. ठीक आहे. हा, पहिला पॉईंट त्याच्यामध्ये लिहूया. इट इज अ जनरली ऑब्झर्वड ग्रुप 30 ग्रुप 40. हा इफेक्ट ऑब्झर्व होतो तो कोणत्या ग्रुपमध्ये ऑब्झर्व होतो? ग्रुप 13 कार्बन फॅमिली आणि ग्रुप 30 बोरॉन फॅमिली आणि कार्बन फॅमिली, ग्रुप 30 आणि ग्रुप 14. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे, इट इज अ सडनली appeared D block and F block element. हे झाले जे दोन पॉईंट झाले. आता मी हे पहिला पॉईंट काय बोलतो, इनर्ट पेअर इफेक्ट तो ऑब्झर्व होते तो ग्रुप 30 आणि ग्रुप 14 मध्ये ऑब्झर्व होते. दुसरा काय पॉईंट सांगतो आपल्याला, इट इज सडनली अपेअर्ड डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंट. म्हणजे काय? हा झाला आपला एस ब्लॉक एलिमेंट. आपल्या पिरियडिक टेबल मध्ये इथे एस ब्लॉक असतो, मध्ये डी ब्लॉक असतो आणि इथे पी ब्लॉक असतो. बरोबर. आणि जे आपले ग्रुप 13 14 ते बरोबर डी ब्लॉकच्या साईडला असतात. ग्रुप 13 आणि ग्रुप 14 असतात. म्हणजे हा झाला आपला पिरियडिक टेबल. इथे काय बोलले, ग्रुप इट इज सडनली अपेअर डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंट. इथे आपला ग्रुप 30 आणि ग्रुप 14 असतो. बरोबर. आणि ग्रुप 30 आणि 14 इथेच आपला कोणता इफेक्ट ऑब्झर्व होत असतो, तो म्हणजे इनर्ट पेअर इफेक्ट ऑब्झर्व होतो. म्हणजे पहिला पॉईंट काय, इट इज जनरली ऑब्झर्व ग्रुप 30 आणि 40, ग्रुप 30 आणि 40. दुसरा काय, इट इज सडनली अपेअर्ड डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट. म्हणजे हा डी ब्लॉक आणि इथे ए ब्लॉक असतो. म्हणजे ए ब्लॉक म्हणजे कोणता सिरीज असतात, लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड. म्हणजे ह्या डी ब्लॉकच्या बरोबर आपला कोणता ब्लॉक आहे, तर ग्रुप 30 आणि ग्रुप 40 आहे, तो इनर्ट पेअर इथे ऑब्झर्व होत असतो. ठीक आहे. आता तो इफेक्ट काय आहे ते आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. पहिल्यांदा आपण ग्रुप 13 चे एलिमेंट लिहूया. ग्रुप 13 बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. ग्रुप 13. ग्रुप 40 कार्बन फॅमिली. बोरॉन फॅमिली आणि कार्बन फॅमिली मध्ये कोणता इफेक्ट ऑब्झर्व होत असतो, तर इनर्ट पेअर इफेक्ट हा ऑब्झर्व होत असतो. ग्रुप 14 कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन और लेड. कोणती? गीता, स्नेहा, प्रभू, बाळ गंगाधर, इंडियन टिळक. हे झाले ग्रुप 30 आणि 40. आता ह्या ग्रुप 30 आणि 40 मध्ये ह्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात आपले 3 आणि 4. ठीक आहे. नाही ते जनरल हायब्रिडायझेशन असतं ते काय असतं, तर हे जे जनरल हायब्रिडायझेशन असतं ते असतं NH2 NP1 आणि हे असतं NH2 NP2. ठीक आहे.
ग्रुप 13चं जे हायब्रिडायझेशन असतं ते NH2 NP1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन आपला शेवटचा जो 1 इलेक्ट्रॉन तो पी ब्लॉक मध्ये जात असतो आणि दुसरा जो ग्रुप 14चं जे हायब्रिडायझेशन असतं ते NH2 NP2 असतं. आता बोरॉनचं आपण पहिल्यांदा हायब्रिडायझेशन घेऊया. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 हेलियम 2s2 2p1 ठीक आहे. ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम आणि थॅलियम ठीक आहे. आता हे झालं याचा ॲटॉमिक नंबर. आता ह्याचे हायब्रिडायझेशन आपण लिहूया. एक मिनिट हायब्रिडायझेशन चेक करू. ठीक आहे. हे झालं आपलं हायब्रिडायझेशन. आपलं जर बोरॉनचं जे हायब्रिडायझेशन आलं हेलियम 2s2 2p1 ॲल्युमिनियमचा निऑन 3s2 3p1 म्हणजे आपलं जे जनरल हायब्रिडायझेशन ते काय आहे NS2 NP1 आहे बरोबर. NH2 NP1 आहे ठीक आहे. नंतर ॲल्युमिनियमचा आहे निऑन 3s2 3p1 आर्गॉनचा आहे 3d10 4s2 4p1 आणि जसं जसं आपण अप टू डाऊन जातो म्हणजे आपल्या 3D मध्ये इलेक्ट्रॉन येतात 4D मध्ये इलेक्ट्रॉन येतात आणि शेवटचा जो आहे ते 4f मध्ये आपला इलेक्ट्रॉन आलेले आहेत ठीक आहे. आता ह्याचं आपण जनरल एक्सप्लेनेशन बघूया. म्हणजे आपला हा बोरॉनचा हा न्यूक्लियस आहे ठीक आहे. बोरॉनचा हा न्यूक्लियस आहे बरोबर. आणि हा झाला इथे झाले बोरॉनच्या न्यूक्लियस मध्ये 5 प्रोटॉन आहेत 3 4 5. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण जो एक इफेक्ट बघितला होता तो कोणता इफेक्ट होता शिल्डिंग इफेक्ट होता. आता हा न्यूक्लियसचा इफेक्ट आपला कुठे जाणार आता न्यूक्लियस आपला पहिल्यांदा एस ऑर्बिटल मध्ये जाणार म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन इथे जाणार कारण हे शिल्ड होत आहेत. शिल्डिंग पॉवर ही एस ची जास्त असते ठीक आहे. आणि जे राहिलेले जे आहेत ते इलेक्ट्रॉन आपले इथे जाणार आहेत. पण जसं आपण खाली जाऊ 3d10 आणि 4d10 मध्ये जाऊ नंतर 4f14 मध्ये जाऊ तिथे आपल्याला माहिती आहे आपलं शिल्डिंग पॉवर 1s ची जास्त असते 2s 2p ची जास्त असते 3s 3p ची जास्त असते पण 3d 4f मध्ये त्याची शिल्डिंग इफेक्ट हा कमी असतो ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. नंतर दुसऱ्यामध्ये आपण इंडियनचं घेऊ. इंडियनमध्ये आपले जे इलेक्ट्रॉन आहेत ते 49 आहेत बरोबर. आपला हा 49 हा झाला इंडियमचा हा झाला आपला न्यूक्लियस झाला. नंतर आपल्याला इथे आता मी तुम्हाला काय बोललो ती शिल्डिंग पॉवर असते ती एस ची न्यूक्लियसच्या बरोबर एस ऑर्बिटल असतो नंतर पी ऑर्बिटल असतो नंतर डी आणि एफ मध्ये न्यूक्लियसचे शिल्ड ही पॉवर कमी होत जाते. म्हणून इथे आपण जिथं बोरॉन मध्ये आपण बघितलेलं आपला बोरॉनचा जो आपला न्यूक्लियस होता तो डायरेक्ट 2s ऑर्बिटल मध्ये जातो 2s ऑर्बिटल आपले इलेक्ट्रॉन खेचत होता नंतर 2p मध्ये जात होता. पण इंडियम मध्ये काय झालं इंडियम मध्ये जे
इंडियम मध्ये जे इलेक्ट्रॉन गेलेत ते 4D मध्ये गेलेत आणि आपला जो खालचा जो आहे थॅलियम आहे तो त्याचे आपले इलेक्ट्रॉन गेले कशात गेले 4F मध्ये गेले कारण डी आणि एफ मध्ये शिल्डिंग ही कमी होत जाते. आता इंडियमचं जे ठीक आहे इंडियमचे जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पहिल्यांदा 4D आला नंतर 5P आला 5P आला पण इंडियमचे जे इलेक्ट्रॉन डायरेक्ट इथे जाणार आहेत 5S to 5P मध्ये इलेक्ट्रॉन खेचणार आहेत कारण डी आणि एफ ऑर्बिटल काय बनणार आहेत त्यांची शिल्डिंग पॉवर खूप कमी असते ते डायरेक्ट एस आणि पी मध्ये जाणार आहेत. पण ठीक आहे हा झाला इंडियमचा झाला. आता आपल्याला जो इफेक्ट समजायचा तो म्हणजे एनर्जी पेअर इफेक्ट समजायचा कारण आता आपण थॅलियम मध्ये जाऊ तसंच आपलं 4F मध्ये इलेक्ट्रॉन गेलेत आपले 5 to 10 मध्ये गेले म्हणजे आपला न्यूक्लियस ते स्ट्रॉंग झालाय. ठीक आहे हा झाला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट काय आहे ते आपलं जे जनरल हायब्रिडायझेशन होतं ते काय होतं तर ते हायब्रिडायझेशन होतं आपलं NH2 NP1 होतं. आपलं जे ग्रुप 13 जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ते काय होतं ते NH2 NP1 होतं ते मी इथं लिहिलं. ठीक आहे आता आपण बोरॉन पासून थॅलियम मध्ये जातोय म्हणजे बोरॉन पासून आपलं जे हायब्रिडेशन होतं ते 2s to 2p1 होतं म्हणजे आपलं बोरॉनचं शिल्डिंग पॉवर ते 2s ला जास्त करत होतं म्हणजे आपलं बोरॉनचं हे होतं. पण जसं आपण खाली जाऊ म्हणजे इंडियन आणि थॅलियम मध्ये जाऊ म्हणजे 4F येणार आहे नंतर 3D येणार आहेत नंतर असे इलेक्ट्रॉन येणार त्याच्यामुळे काय शिल्डिंग पॉवर त्यांची कमी असणार मग डायरेक्ट ते 4s 4p1 मध्ये जाणार हे झाल्यामुळे काय होणार आहे शेवटचा जो थॅलियम जो इलेमेंट आहे तर त्याचा न्यूक्लियस स्ट्रॉंग होणार आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आपण एक थेअरी बघतो ते म्हणजे ती थेअरी कोणती आहे आपली तर एक्सायटेशन थेअरी असते. हा इलेक्ट्रॉन आपला इथे जाणार आहे हा इलेक्ट्रॉन आपला इथे जाणार आहे हा इलेक्ट्रॉन आपला इथे जाणार आहे हा इथे जाणार आहे हा इथे जाणार आहे. ठीक आहे ठीक आहे आता हा इलेक्ट्रॉन इथे गेला म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला मॉलिक्युल एक्झिस्ट असतात म्हणजे BH3 एक्झिस्ट आहे AlCl3 म्हणजे आपले जे ऑक्सिडेशन स्टेट आहे ती किती झाली 3 झाली. पण शेवटचा जो एलिमेंट आहे थॅलियम मी काय बोललेलो तुम्हाला एस आणि पी ऑर्बिटाची शिल्डिंग जास्त असते आणि आपल्या थॅलियमचे जे थॅलियम मध्ये आपल्या एफ मध्ये इलेक्ट्रॉन गेले डी मध्ये इलेक्ट्रॉन गेले डायरेक्ट आपला एस मध्ये जाणार आहे म्हणजे आपला न्यूक्लियस इथे स्ट्रॉंग होणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन तिथे अट्रॅक्शन जास्त होणार आहे म्हणून हा इलेक्ट्रॉन इकडे जास्त जाणार नाही म्हणून तिथला जे ऑक्सिडेशन स्टेट असते ते किती असते इथे थॅलियम मध्ये मी तर येतो थॅलियम is a strong nucleus no excitation due to the inert pair effect inert pair effect. इथे आपल्या ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे 1 असणार आहे. आता हे समजलं का आपल्याला पूर्ण बोरॉनच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे बोरॉन पासून इंडियम पासून जे इलिमेंट आहे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 3 असते पण थॅलियम मध्ये 1 असते ती का असते कारण थॅलियमचा जर न्यूक्लियस स्ट्रॉंग झालेला असतो त्याची इलेक्ट्रॉन
न्यूक्लियस स्ट्रॉंग झालेला असतो त्याची इलेक्ट्रॉनचा हाय अट्रॅक्शन झालेलं असतं, त्यामुळे न्यूक्लियस इथून इकडे एक्सायटेशन होणार नाही. आणि पण बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम मध्ये एक्सायटेशन होणार आहे, म्हणून त्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ती 3 असते आणि थॅलियमची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ती 1 असते ड्यू टू द इनर्ट बेअर इफेक्ट. हे झालं ग्रुप 13 झाला. ठीक आहे. हा जो थॅलियम मध्ये जे इलेक्ट्रॉन गेलेत म्हणजे 4f मध्ये जे इलेक्ट्रॉन गेलेत, डी मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे थॅलियमचं जे थॅलियमचं जे थॅलियमचं जे जनरल हे आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, थॅलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 81. ठीक आहे. झिनॉन, एक मिनिट, ठीक आहे. हे झालं आपलं, हे झालं थॅलियमचं जनरल एक्सायटेशन झालं. म्हणजे थॅलियम मध्ये जे आपल्या थॅलियमचा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस इथे आहे, त्याच्या न्यूक्लियसच्या साईडला 4f आहेत, म्हणजे 5d आहेत, नंतर 6s 6p1 आहे. आपल्याला माहिती आहे डी आणि एफ ची शिल्डिंग ही लेस असते आणि डायरेक्ट इलेक्ट्रॉन एस आणि पी मध्ये जाणार, म्हणून न्यूक्लियस तिथे स्ट्रॉंग होणार आणि तिथे अट्रॅक्शन तिथं ते झाल्यामुळे न्यूक्लियसचं हे होणार आहे, न्यूक्लियस स्ट्रॉंग होणार आहे. ठीक आहे. न्यूक्लियस स्ट्रॉंग झाल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्याबरोबर अट्रॅक्शन जास्त होणार आहे, म्हणून इथला इलेक्ट्रॉन इकडे एक्सायटेशन होणार नाही. म्हणून पूर्ण बोरॉन फॅमिलीमध्ये बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियमची ऑक्सिडेशन स्टेट 3 असते. ते 3 बॉन्ड एक्झिस्ट करतात. आपल्याला माहिती आहे BH3, AlCl3 हे मोलिक्युल आपले एक्झिस्ट असतात, पण थॅलियमचा ऑक्सिडेशन स्टेट ही 1 असते. ही झाली ग्रुप 13 बद्दल. आता आपण ग्रुप 14 बद्दल बघूया. ग्रुप 14 बद्दल बघूया. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन और लीड. तो जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे? NH2 NP2 बरोबर. ठीक आहे. हे झालं. आता याचे ऑक्सिडेशन आता याचे एक्सायटेशन होणार. एक्सायटेशन झाल्यानंतर आपले जे एक्सायटेशन झाल्यानंतर हा इलेक्ट्रॉन इथे जाणार, म्हणजे ठीक आहे. आता ह्याची ऑक्सिडेशन किती असते? 4 4 4 4 आणि 2 ड्यू टू द लेडची आपली ऑक्सिडेशन स्टेट किती असते? लेडची ऑक्सिडेशन स्टेट असते आपली ऑक्सिडेशन स्टेट +2 ड्यू टू द इनर्ट पेअर इफेक्ट. ठीक आहे. आता ग्रुप 30 मध्ये झालं तेच ग्रुप 14 मध्ये झालं. इथले जे वरती 3 पर्यंत जे एलिमेंट होते त्याचे एक्सायटेशन झालं, पण लेड मध्ये एक्सायटेशन झालं नाही ड्यू टू द इनर्ट पेअर इफेक्ट. म्हणजे लेड मध्ये जे न्यूक्लियस तिथला स्ट्रॉंग झाला असेल, तिथला इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन जास्त झाल्यामुळे इथला इलेक्ट्रॉन इकडे एक्सायटेशन होणार नाही, म्हणून हे जे ऑक्सिडेशन स्टेट असते ते 2 असते. आता आपण काय शिकलो इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये? ग्रुप 13 टू ग्रुप 14 मध्ये जे आपले ऑक्सिडेशन स्टेट असते ते प्लस ग्रुप 30 मध्ये किती असते? 3 3 असते. पण जे आपलं शेवटचं आहे म्हणजे थॅलियम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट 1 असते. आणि ग्रुप 14 मध्ये जो आपला लीड आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही 2 असते ड्यू टू द इनर्ट पेअर इफेक्ट. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण.
म्हणजे लेड पर्यंत येऊस्तर आता आपण कार्बन पासून लेड पर्यंत येऊस्तर आपला न्यूक्लियस स्ट्रॉंग झालेला असतो आणि इलेक्ट्रॉनचे अट्रॅक्शनची पॉवर जास्त झाली असते म्हणून हा इलेक्ट्रॉन इकडे एक्सायटेशन होत नाही आणि इथेपर्यंत एक्सायटेशन होतो पण लेड मध्ये एक्सायटेशन होत नाही म्हणून तिचे ऑक्सिडेशन ही 2 असते आणि वरचे जे असते ते ऑक्सिडेशन ही +4 असते ड्यू टू द इनर पेअर इफेक्ट. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. Which of the following is a more stable? ठीक आहे, लीड. आता लीडचा आपल्याला इथे दोन विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल मधला आपला हा प्रश्न विचारला आहे. ऑक्सिडेशन डेट किती आहे +2 आणि ह्याची किती आहे +4. आपल्याला माहिती आहे ड्यू टू द इनर पेअर इफेक्ट मध्ये लीडचा इलेक्ट्रॉन हा स्ट्रॉंग झालेला असतो आणि त्यामुळे तिथे अट्रॅक्शन होत नाही म्हणून आपल्या इलेक्ट्रॉन तिथे एक्सायटेशन होत नाही म्हणून तिथले ऑक्सिडेशन स्टेट किती असते ही +2 असते, नॉट +4. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कार्बन फॅमिली 4 बॉन्ड बनवतो पण खालचा जो इलिमेंट आहे हे लीड तो +2 आपल्या ऑक्सिडेशन फॉर्म करत असतो आणि बोरॉन फॅमिलीमध्ये जो आपला थॅलियम आहे तो +1 ऑक्सिडेशन फॉर्म करत असतो. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं आपण काय करतो ग्रुप 30 म्हटल्यानंतर 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ग्रुप 14 म्हणजे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटचे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे थॅलियम आणि लीड हे इनर पेअर इफेक्ट नुसार ते 1-1 ऑक्सिडेशन तिथे शो करत असते. ठीक आहे, हे एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे हा. म्हणून PbO हा मोर स्टेबल असतो ड्यू टू द PbO2. ठीक आहे, ठीक आहे, हा झाला आपला तिथेच आपला इनर्ट पेअर इफेक्ट हा समाप्त होतोय. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, आपण इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये काय शिकलो तर आपल्या इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये आपण काय शिकलो तर इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये आपण आपला हा 2 ग्रुप मध्ये ऑब्झर्व करतात. तो ग्रुप कोणते ग्रुप 30 आणि ग्रुप 40 मध्ये. ग्रुप 13 ची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 3 आणि ग्रुप 14 ची किती 4. ग्रुप 13 चे जे जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असते ते NS2np1 मध्ये शेवटचा जो 1 इलेक्ट्रॉन असतो तो पी ऑर्बिटल मध्ये जातो. ग्रुप 14 चे जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असतं ते असतं NS2np2 मध्ये. पण जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 3 आणि 4 पण अप टू डाऊन गेल्यानंतर खालचा जो इलेमेंट आहे थॅलियम मध्ये एफ मध्ये इलेक्ट्रॉन जातात, डी मध्ये इलेक्ट्रॉन जातात आणि शिल्डिंग पॉवर कमी असल्यामुळे तिथे इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन होत असतं आणि तिथं इलेक्ट्रॉन एक्सायटेशन होत नाहीत म्हणून तिथला जो थॅलियमचा ऑक्सिडेशन रेट ही 1 असते आणि लेडचा ऑक्सिडेशन रेट ही +2 असते. म्हणून लक्षात ठेवत असताना कार्बन आणि बोरॉन आणि कार्बन ग्रुप 30 आणि ग्रुप 40 याच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आणि 4 असतात पण जे खालचे दोन आहेत थॅलियम आणि लीड ते +1 आणि +2 ऑक्सिडेशन रेट शो करत असतात ड्यू टू द इनर्ट पेअर इफेक्ट नुसार. ठीक आहे, हा झाला आपला इनर्ट पेअर इफेक्ट आणि त्याचं दुसरं नाव आहे ते आहे लॅन्थनर कॉन्ट्रॅक्शन आणि हा चॅप्टर आपण या ब्लॉक मध्ये पण आपण ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.